नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाडा शहरातील गांधी वाचनालय टपऱ्या व हातगाड्यांच्या विळख्यात, वाहतुकीलाही अडथळा, वाचक संख्येत घट झाल्याची खंत। एकेकाळी वाडा शहरातील ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे गांधी वाचनालय आज टपऱ्या व हातगाड्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे। वाचनालयाच्या चारही बाजूंनी टपऱ्या व हातगाड्या उभ्या राहिल्यानं लांबून वाचनालयाची इमारतही दिसत नाही। त्यामुळे वाचनालयाचे अस्तित्व झाकोळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। गांधी वाचनालयाजवळच बस स्थानक असून हा परिसर वाडा शहरातील प्रमुख बाजारपेठेचा भाग आहे। दररोज मोठ्या संख्येने महिला आपल्या लहान मुलांसह खरेदीसाठी या रस्त्याचा वापर करतात। मात्र टपऱ्या व हातगाड्यांमुळे रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद झाला असून पादचारी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे महिला आपल्या लहान मुलांसह जीव मुठीत धरून या रस्त्यावरून ये-जा करत असल्याचे नागरिक सांगतात। कोणत्याही क्षणी वाहनाचा धक्का लागून अपघात होण्याची भीती कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। पूर्वी वर्तमानपत्रे, मासिके, कादंबऱ्या आणि इतर पुस्तके वाचण्यासाठी या वाचनालयात नागरिकांची मोठी गर्दी होत असे। मात्र आज वाचनालयाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे त्यांचे महत्त्व कमी होत असून वाचनालयात येणाऱ्या वाचकांची संख्याही घटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। बाहेरून येणाऱ्या अनेकांना वाचनालयाचे अस्तित्व लक्षात येत नसल्याने या ज्ञान मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही टपऱ्या व हातगाड्या प्रत्यक्ष मालकांकडून चालवल्या जात नसून त्या इतरांना भाड्याने देण्यात आल्याची चर्चा आहे। काही जण घरबसल्या दररोज 100 ते 200 रुपये भाडे घेत असल्याचे नागरिक सांगतात। या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। नागरिकांनी वाडा नगरपंचायतीकडे मागणी केली आहे की गांधी वाचनालय परिसरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। वाचनालय परिसर मोकळा करून वाचनालय पूर्वीप्रमाणे स्पष्टपणे दिसेल, पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, तसेच नागरिक आणि बाहेरून येणाऱ्या वाचकांना कोणताही अडथळा न येता वाचनालयात जाता येईल, यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात।